मध्ये कशापद्धतीचं राहिलं, प्रदीर्घ राहिलंच, कणखरपणाचं राहिलं, आत्मविश्वासाचं राहिलं, प्रसंगी काँग्रेस पक्षाची सुद्धा कटुता घेण्याचं धारिष्ट्य त्या कालावधीमध्ये कोण दाखवत नव्हतं. पण दादांच्या स्पष्ट वक्तव्यपणाने काही जागा काँग्रेस पक्षाकडून सोडून घेण्यामध्ये त्यावेळेला सुद्धा आपण सगळे मंडळी वाटाघाटीमध्ये असाल, आपल्याला त्यावेळेला निश्चितपणे यश मिळालं. आपल्याला ती वाटचाल आपण करत आलो, त्याच्यातून पक्ष एका विशिष्ट उंचीवरती गेलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. सर्वदूर क्षेत्रामध्ये पक्षांनी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये त्या निमित्ताने काम केलं. त्याच्यातून अनेक बाबी आपल्या सर्वांच्या समोर आल्या. अनेक वेळेला त्या कालावधीमध्ये सुद्धा म्हणवलं गेलं की पश्चिम महाराष्ट्राच्या 3.5 जिल्ह्यापुरता सीमित असलेला पक्ष आहे, असंही म्हटलं गेलं. 2004 सालामध्ये विदर्भातून सुद्धा जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यामध्ये आपल्याला यश मिळालं. मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, कोकण असेल, मुंबई असेल, या सगळ्यातून आपण चांगल्या विधानसभेच्या जागा निर्वाचित करण्यामध्ये आपल्याला यश त्या ठिकाणी मिळू शकतो. 2009 मध्ये पुनर्रचना झाली, त्यानिमित्ताने आपण सामोरं त्या ठिकाणी गेलो, त्यावेळेला सुद्धा यश त्या कालावधीमध्ये सुद्धा मिळालं. कदाचित 2004 सालामध्ये सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने क्रमांक 1च्या मिळवलेल्या होत्या. त्यावेळेचा जर काही निर्णय तशा पद्धतीचा झाला असता की ज्याचा जागा जास्ती त्याचा मुख्यमंत्री, तो निर्णय त्या कालावधीमध्ये जर काही झाला असता तर 2004 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष बदला असता, या राज्यातलं राजकारण पूर्णपणाने बदललेलं तुम्हाला मला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकलं असतं. दादांच्या कर्तव्यवारीतून कदाचित त्यावेळेला दादाही नंतर म्हणाले, याच व्यासपीठावर दादांनी भाषण केलं. 3 वर्षापूर्वी ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं असंच आपलं अधिवेशन झालं, त्यावेळेला सुद्धा दादांनी भाषण केलं. इथे आपण सगळेजण होतो आणि त्या बाजूच्या पुढे मरून दादांनी भाषण केलं. 2004 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्रीपद घेतलं असतं, भले भुजबळ साहेब झाले असते, अन्य कोण नेते त्या ठिकाणी झाले असते, पण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं क्रमांक 1चं स्थान कोण कधी हिरावून शकलं नसतं. इतकी स्पष्टपणाची भूमिका दादांनी 3 वर्षापूर्वी या सभागृहामध्ये आपलं जे अधिवेशन झालं होतं त्यावेळेला त्यांनी मांडलेलं होतं. राजकारणामध्ये अनेक वेळेला 1+1 म्हणजे 2च होतो अशातला का भाग नाही, 3+2 म्हणजे 1च राहतं अशातला का भाग नाही. अनेक वेळेला राजकीय समीकरण त्याच्यातून बदलत जात असतात, पण बदललेल्या भूमिकेमध्ये आपला पक्ष, आपलं स्थान, पक्षाचा कार्यकर्ता, महाराष्ट्राचा समतोल विकास करण्याच्या दृष्टीकोनातून पावलं उचलली गेली पाहिजेत. मनस्वीपणाची भूमिका त्या कालावधीमध्ये घेतली गेली आणि त्याच्यातून आपल्या पक्षाची झालेली वाटचाल आपण त्या निमित्ताने पाहिजे.